लुटू लुटू चाले तुझी नाजूक कंबर. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि मी आज तुम्हाला एकदम स्पेशल ठिकाणी नेणार आहे. आणि आमच्या सोबत कोण कोण आहे? राजा भाऊ, अभिजित भाऊ आणि सुनील भाऊ. तर याच प्रकारे आज राजा भाऊ गावाकडे आलाय. काहीतरी एकदम मस्त म्हणजे खुशखबर गावाकडे म्हणतो, गावाकडे चाललाय. आणि आम्ही आता मिळून मिसळून सगळेजण जाणार आहे. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा आणि मस्तपैकी चला. तर मित्रांनो, गाडी घेतली नाही कारण की मुलांची संख्या जास्त आहे. मी, राजा भाऊ, अभिजित भाऊ, सुनील भाऊ सगळे मिळून चाललोय, म्हणून गाडी काय आपण घेतली नाही. आपण पैदलच चाललोय. आपण चाललात मला सोडून. राजा भाऊला कुठली जल्दी आहे काय माहिती नाही. जाणार आहे, आपल्याला मोकार पैसा लागणार आहे, म्हणून भाऊ ATM मधून पैसा काढलेला आहे. तू दोस्त नहीं भाई है मेरा भाई. ए भाऊ, किती काढतोय पैसे? जास्त काढ बघ. हा वार वा. ट्रॅफिक बघा, खूपच ट्रॅफिक आहे इथं. भावांनी रस्ता चुकल्यात, वापस त्या रस्त्याने रस्ता चुकल्यात. तर खूपच अगदी जवळजवळ आलोय आम्ही. इथून आम्हाला थोडासा वेळ लागेल, पण हे मित्र फोनवर बोलतो, एक पुढे जातो, एक मागे राहतोय, म्हणून काही वेळ लागत नाही. रस्ता चुकला होता मित्रांनो, पण फायनली आता रस्ता काढलाय आम्हाला. ह्या लग्न आहे का एवढा का पुढे चालला पटपट पटपट असा विषय आहे का? चला लवकर लवकर जावा. फायनली अगदी जवळजवळ आले आपण, अगदी जवळजवळ. कुठवर किती दूर आहे रे? अजून लय दूर आहे बाबा, लय दूर चालला होता. 2 किलोमीटर चढत आला, 2 किलोमीटर. रस्त्यावर ट्रॅफिक बघा, खूपच ट्रॅफिक आहे रस्त्यावर. पूर्ण एरिया बघा. हे दोघं भाऊ गेले आपले तिथं. उगा कसा ट्राय करायला का? फायनली आपण खूपच अगदी जवळजवळ आलोय. पूर्ण मित्र पूर्ण आम्हाला अर्धा घंटा लागला यायला. पूर्ण चलत 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 रस्ता चुकला होता, तरी पण आम्ही आलोय, अगदी जवळजवळ आलोय. कसे एवढं मागून बघा होता बघा. आपल्याला तिथं जायचं आहे. फायनली लाईट जे चमकू लागल्यात ना, तिथं जायचं आहे. तिथं हो तिथं जायचं का आपल्याला? हा तिथं जायचं आपल्याला. खास तुम्हाला दाखवण्यासाठी नेत आहे मी तिथं. ए बाबा बंद नाही, चाल 2 मिनिटाच्या अंतरावर आहे आपण. 2 मिनिटाच्या तुम्हाला दाखवतो. तिथे गेल्यानंतर खूपच मस्ती येणार आहे. तिथे गेल्यानंतर खूपच मस्ती, कारण की आम्ही बघा खूपच रस्त्यानं गाड्या वगैरे आहेत, तरी पण हे कसे चालल्यात बघा. लुटू 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 ए लुटू लुटू चाले तुझी नाजूक कंबर. गोऱ्या अंगा ए लुटू लुटू चाले तुझी नाजूक कंबर. गोऱ्या अंगाला चालू बाबा. नो खूपच जवळ आहे आपण. खूपच म्हणजे खूपच जवळ आहे. वाव ए तू दाखव रे. तर फायनली आपल्याला जिथे यायचं होतं, आपण तिथं आलेलो आहोत. तर तीच आपली मंजिल आहे. ती मंजिल दाखव ऑनलाईन. त्याच मंजिल कशी यायचं होतं आपल्याला. तर इथं मस्तपैकी जत्रा भरली आहे गावाकडे. बसायला तू काय आणि काय तर खूपच खेळणे आहे तिथं. लहान लेकरं किती भारी एन्जॉय करायला. तुला काय लहानपणीचं काय आठवते का इथं? भरपूर आठवते. लहान असणंच सगळ्यात महत्वाचं. सगळ्यात महत्त्वाचं. दिवस सगळ्यात चांगले आहेत. लहानपणीचे दिवसच माझ्या गोडे लागले. काल लॉस झालाय तरी मी भाऊ उठून आलाय. सगळ्यात मोठी गोष्ट, लॉस झालाय तरी मी भाऊ उठून आलाय. काय इच्छा नाही. लॉस रोजच आहे आपल्याला. रोजच लॉस आहे. आपणच लॉस मध्ये आहोत. लॉस मध्ये बघू शकता किती भारी आहे इथं का? बघू शकता हे सगळं. लहान लेकर किती भारी एन्जॉय करतात. मग आता आपल्याला आकाशपाळा लहान आहे का तू? आकाशपाळा खेळायला पैसे लागतात. आकाशपाळा खेळायला पैसे लागतात. आहेत का पैसे आपल्याकडे? नाही. पेमेंट प्रॉब्लेम. नो मनी. अरे आबा कुठे गेले? बाहुले हशी दे बरं का भाऊ. बाहुले हशी दे. हे बी बाहुले हशी दे. पण आता हशीना गेले, कारण की आता हशीना ह्या महिन्यात होणं का हशीना, पुढच्या महिन्यात हशीते. हे भाऊ आता हसू शकते. असो गेम आहे काहीतरी. पैसे भेटतात म्हण. पैसे भेटतात तिथं. आता बघ ना कसं घालतो. बघू आता काय होते. पैसा ही पैसा होगा. मस्त. गेले चल दुसरं टाक.
जमना माय जमना उगाच बस नाही तिथं बस आम्हाला एकतर ठेवे. तर या प्रकारे 50 कसं वाटलं तुला? लय मला लय बरं वाटलं 50 रुपये घालून. तुला तुला कसं वाटलं? जिरली 50 रुपये जिरली. सगळ्यात जास्त मला वाटले माझा 1 रुपया गेला. 1 रुपये घेतले आले पैसे घातलेले. ह्याची जिरली नाही, आमची जिरली आमची. आम्हाला दुखवलेले पैसे गेलेले तर आम्हाला दुखवलेले. तुम्ही बी असं आलं आणि असे पैसे घाला म्हणजे तुमचे बी जिरून घ्या. होय 50 रुपये असं गेल्यापासून मन लागणार गेले भावांनो कुठंच. कारण की फुकटच पैसे गेले. एकाही नोटीवर आपल्या ते रिंग पडली नाही. खूपच वाईट वाटलं. तुला कसं वाटलं? लय बेकार वाटला. खूपच बेकार वाटते कारण की फुकट पण खूपच वाईट आणि खरंच वाईट लागली. भारी वाटलं ना असं कुठे बी आण पैसे घाला म्हणजे कसं बरं वाटतं. फुकट पैसे घाला बरं वाटतं. भावांनो इथं आवडती गाणी लागणार बा. खूपच एन्जॉय झाला. खूपच एन्जॉय झाला. काही गोष्टी आम्ही शूट करू शकलो नाही. खूपच एन्जॉय झाला कारण की आकाश पळण्यामध्ये ज्यावेळेस बसलो होतो चक्कर येत होती मला. सलमान सुलेमान आया हूँ मैं पढ़ते पढ़ के जाऊंगा झंडे गाड़ के. सलमान का प्यार मुझे ये बंगा. गाणे मस्त लागला. सुपरमॅन मस्तच. खूपच एन्जॉय होतो भावांनो. एवढ्या गर्दीमध्ये एन्जॉय करणं म्हणजे काय योग आहे का? खूपच एन्जॉय होलेला आहे. खूपच एन्जॉय होलेला आहे. पण पैसे चालल्यात. पैसे चालल्यात. एन्जॉय खूप होलेला आहे पण पैसे चालल्यात. खूपच पैसे गेल्यात आमच्यात. तुझे किती गेल्यात? मारलास का टोटल लगेच? खूपच पैसे गेल्यात कारण की पैसे घालावं लागतात. एन्जॉयमेंट करण्यासाठी पैसे घालावं लागतात. पैसे माणसाकडे कधीच राहत नाही. पैसा खूपच जपून वापरावं लागते. पण इथं काय मेळ लागणार गेलाय. पैसे जातच राहिलेले. तुझे किती गेले? फोटोशूट चालू आहे. ए भाऊ फोटोशूट चालू कधी बोलतो लागले बघा. हाताने बारीक बोलतो का? फोटोग्राफर आहे ना. फोटोग्राफर तुम्ही पण या असा एन्जॉयमेंट करा. भोसरीमध्ये हे उभारलेला आहे. काही दिवसासाठीच आहे म्हणून तुम्ही पण या. असं खूप ठिकाणी उभारलेलं राहते. तिथं जावा म्हणजे मस्त एन्जॉय करा. लहान लेकरं वगैरे घेऊन जावा. खूपच एन्जॉय झाला आमच्या इथं कारण की बऱ्याच काही गोष्टी आहेत तिथे खेळण्यासाठी. आमची 50 रुपये भावाचं लय मन मोठा आहे बरं का. भाऊ कसा खाऊ घालायचं बघा ना. पूर्ण एकट्यानेच पैसे पे केले. कसं वाटतं? लय मन मोठा आहे बरं का. माझे मित्र लय फुलं आहेत बरं का. फुलासारखे आहेत. एकटा दाबील खाऊ घालायला आहे. कुठे गेला भाऊ? हा भाऊ एकटा दाबील खाऊ घालायला आहे. बाकी कुणीच काय खाऊ घातलं नाही. अनेक खाऊ घालले आणि ती मी दाबिली. आपली दाबिली गरम होऊ आहे. शेव पण फायनली खाणं चालू आहे आमचं. त्या भावाचं खाण्यात मन नाही कारण की त्याचे पैसे गेला पण त्याचं मन नाही खाण्यात. आम्ही खाऊ झाला पाहिजे. त्याला खाऊ घाला पण खाऊ घालतो. मला अजून एन्जॉयमेंट करायचं होता पण भावाला गावाकडे जायचं आहे. त्याला ट्रॅव्हल्समध्ये पण बसून द्यायचं आहे म्हणून आम्हाला आता लवकरात लवकर जावं लागेल कारण की भावाची गाडी आहे आता. म्हणून आता आम्ही चाललोय आणि भावाला आता भेटू. मग पुन्हा एकदा मी प्रयत्न करतो की नवीन काहीतरी घेऊन होतो. नंतर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.